नमस्कार तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी आणि बाबा आम्ही दोघं पण आता देवीच्या मंदिरामध्ये जात आहोत. तर तिथे सगळ्या गोष्टी क्लीन केल्यानंतर आणि देवीची पूजा केल्यानंतर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहेतच. तोपर्यंत चला. मंदिरामध्ये येऊन आम्ही पोहोचलेलो आहोत आणि गाडी अशी छानपैकी साईडला उभी केली आणि वातावरण बघू शकता. चहू बाजूला कशी सगळीकडे एकदम हिरवळ हिरवळ पसरलेली आहे. असं वाटत आहे की या धरती मातेने सुंदर अशी हिरवीगार शालू किंवा पैठणी स्वतःला नेसवलेली आहे. काय निसर्गाची ही किमयाच न्यारी आहे. श्रावण हा जो मास आहे, श्रावण तर संपला, बट पावसाळा जो आहे ना तो अतिशय सुंदर असा ऋतू आहे. जिकडे बघाव तिकडे हिरवळ हिरवळ हिरवळ. चला मंदिरामध्ये जाऊया, मंदिरामध्ये पदार्पण करूया. एक वेळ म्हटलं तुम्हा सगळ्यांना हे प्रसन्न असं करणारं वातावरण दाखवावं, त्यामुळे मी हे तुम्हाला आमची शेती दाखवत आहे आणि आमच्या शेतामध्येच हे मंदिर आहे. हे इथे तुळजाभवानीचं मंदिर आहे आमचं. इथे हे झाडं लावलेली आहेत मी. हे छान जाईचं झाड आहे. जाई केवढी मोठी झालेली आहे. बाजूला जास्वंद आहे. मंदिर आमचं छोटंसं आहे पण वातावरण एवढं प्रसन्न आहे ना. इथे बघू शकता ते तिथे बोरीचं झाड, त्याला खूप सगळे नेहमी बोरं येतात आणि एवढी गोड बोर आहे ना ती. त्याचे बोरं फार स्वादिष्ट असतात. चला जगदंबेचं थोडं दर्शन घेऊ, साफसफाई करू. हा नीम इथे माझ्या बाबांनी लावलेला आहे. छोटा होता जेव्हा लावला तेव्हा, आणि आता त्यांनी किती मोठा हा सगळा एरिया कव्हर केला. हे जे सगळं वातावरण आहे ना हे आपल्याला खेळामध्येच अनुभवायला मिळतं. फ्रेश असं वातावरण, फ्रेश असा ऑक्सिजन, कुठल्याही प्रकारचं जास्त प्रदूषण नाही, शांतता, हिरवळ, सगळ्या गोष्टींचा संगम हा जर कुठे होत असेल तर ते म्हणजे आपलं गाव. बघा हे तुरीचे झाडं आहेत आणि हे सोयाबीनचे झाडं आहेत. याला बघू शकता कसे शेंगा आल्यात सोयाबीनच्या. आतमध्ये आहेत सोयाबीनच्या शेंगा. ही तुरीचे आहेत. अजून हे छोटे आहेत. याला शेंगा याला आधी फुलं लागतील, नंतर शेंगा लागतील. असं हे आमचं शेत. आ हा 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 हा. ही काळी माती धनधान्य देई. अशा वातावरणामध्ये एवढे सुंदर सुंदर गाणे मनामध्ये येतात ना की कुठलं गाणं म्हणावं आणि कुठलं नाही सगळं कन्फ्युजन होतं यामध्ये. आणि वातावरण तर तुम्ही बघतच आहात की किती सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये मला एक एवढं सुंदर गीत आठवलं ना. सह्याद्रीवरती एक प्रोग्राम यायचा, आमची माती आमचे माणसं. त्याच्यामधलं एक अतिशय सुंदर आपल्या सगळ्यांचं आवडतं गीत आहे ते इथे थोडंसं सादर करते, तुमच्या पुढं पण सादर करते. आणि या निसर्गाला पण हा माझा या गाण्याच्या मार्फत एक मानाचा मुजरा आहे. ही काळी माती धनधान्य देई, डोलती सुखाची नाती, आमुची माती आमुचे माणस, आमुची माती आमुचे माणस, आमची माती आमचे माणसं. असं हे सुंदर असं गीत आहे आणि हे गीत या ठिकाणी अनुरूप असं गीत आहे. वातावरणच असं आहे ना की असं वाटत आहे तुमच्या समोर इथे काय काय सादर करू आणि काय काय नाही. संगीत ही कला अशी आहे ना की कुठलाही क्षण असो, आनंदाचा असो, दुःखाचा असो, भरपूर असे गाणे या संगीताने आपल्याला दिलेले आहेत. मराठीमध्ये तर किती छान छान गीतं आहेत. लिस्ट पूर्ण यादीच्या यादी अशी माझ्या डोळ्यासमोर येत आहे, पण कुठलं म्हणू आणि कुठलं नाही असं झालेलं आहे इथे.
आता गप्पा आणि गाणी हे सगळं बाजूला ठेवून आता आपल्या माता राणीला म्हणजेच आपल्या तुळजाभवानीची जी मूर्ती आहे, आधी तर मंदिर थोडं साफ करून घेतलं, पण हे जे डाग आहेत ना खाली, ते काही निघत नाही आहेत. तर त्याला थोडंसं गरम पाणी आणि सर्फ करून असं पूर्ण ते घासावं लागेल. तर ते आता परत मी नेक्स्ट टाईम नंतर लगेच जाणार आहे. पण सध्याचं आता हे जे डाग आहेत, हे आपण जेवढे होईल तेवढे घासून घेऊया. आणि जगदंबेचा इथे मस्त पाण्याने अभिषेक केला आणि आधी हे थोडंसं जेवढं निघालं म्हटलं तेवढं जेवढं साफ झालं तेवढं चांगलंच आहे. तर आधी थोडंसं घासून पण घेतलं होतं खराट्याने, पण ते निघालं नाही. त्याला दुसरंच काहीतरी गरम पाणी आणि हे करून सगळं स्वच्छ करावं लागेल. ते लवकरच करेल मी. तर देवीचं सगळं स्नान हे झाल्यानंतर तिला मस्तपैकी छान पुसलं आणि आता तिला आपण अलंकार घालूया देवी मातेला. एक मस्त हे छोटंसं मणिमंगळसूत्र आहे आणि त्यानंतर देवी मातेला इथे मोठी पोत आणि कवळ्याची माळ आहे इथे आई तुळजाभवानीसाठी. असे सगळे अलंकार घालून घेतलेले आहेत. त्यानंतर तिला कुंकू, हळद ह्या सगळ्या गोष्टी लावून आणि नंतर फुलांचा हार तर मी काही केला नाही, पण म्हटलं ही जी याची फुलं आहेत जास्वंदाची, हीच त्या माळीमध्ये मस्तपैकी अशी छान ठेवूया, म्हणजे तो हारासारखं असं मस्त वाटलं पाहिजे. आणि इथे ते फुलं सगळी मी मस्त टोचून घेतलेली आहेत त्याच्यावरती आणि या लाल फुलांवरती इथे सदाफुलीची पण मस्त ही फुलं अशी लावून घेतलेली आहे आणि देवी मातेची आरतीसुद्धा मस्त मनोभावाने केली. दिवा साईडला लावून घेतला आणि काय आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण घरी एकदम छान योग्य पद्धतीने करू शकतो. पण हा जो आमचा मळा आहे, हा घरापासून थोड्या जास्त अंतरावरती आहे. तर थोडं लक्ष ठेवावं लागतं, की कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टी नाहीत. तर हवा एवढी चालू होती ना, त्याच्यामुळं जी आरती होती ती माझी विझत होती. म्हणून म्हटलं अगरबत्तीनेच ओवाळूया आणि छानपैकी मस्त दुर्गेची आरती म्हटली. आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते. या मंत्राने मस्त देवीचा जयघोष केला आणि इथे मस्तपैकी देवीची आरती झाली. ह्या मूर्तीची एक ना वेगळीच कथा आहे, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेलच. आणि हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे आमच्या मंदिराचा. बघा किती छान आणि मस्त प्रसन्न असं वाटत आहे आणि इतकी शांती आहे ना तिथे, की खूप वेळ असं बसावं वाटतं असं शांत ठिकाणी. मला तर एवढं आवडतं ना तिथे बसायला नेहमीच आणि पावसाळ्यात तर एकदम छान वाटतं तिथे. ही जी पांढऱ्या कलरची टाईल्स आहे ना, याच्यावरती एवढे पाय उमटतात आणि सगळं ते स्वच्छ करून घेतल्यानंतर हे थोडंसं होतंच त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता गेट बंद करूया. आई राजा उदो उदो बोल साचे दरबार की जय हो, असं करून देवी मातेला नमस्कार केला. या टाईल्सवरती परत पाणी टाकलं आणि परतीची वाट आपल्या घराकडे. आणि म्हटलं जाता जाता पण एक वेळ मस्त हे असं वातावरण दाखवूया. जगदंबेला नमस्कार. परत लवकर येणारच आहे याचा दुसरा ब्लॉग आपला. तर असं करता करता हे आमचं मळ्यामधलं घर. इथे राहत कोणीच नाही, पण ते बांधून ठेवलेलं आहे काही ठेवण्यासाठी. इथे बाबा उभेच होते गाडी घेऊन. तर आता मस्तपैकी गाडीत बसूया आणि घरी गेल्यानंतर आईने छानपैकी मस्त कढी गोडे केलेलेच आहेत, तर त्याच्यावरती थोडा ताव मारूया. आणि बाबांच्याच ताटामध्ये मी मस्तपैकी इथे बसले होते. तर हा ब्लॉग कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. आणि गावाकडची ना हीच खरी मस्त मजा असते जगण्याची. साधं जीवन पण मस्त असं आनंदात हे असं जीवन जातं. आणि जास्त गोष्टी माणसाला जगायला लागत नाहीत, पण हा आनंद फक्त गावामध्येच मिळतो.